आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन चेतन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते मेघनाथ श्रीपत पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. पुष्पगुच्छ, उपदार मायची शाल आणि तुळशीचं रोपटं देऊन त्यांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर विलास कालुराम पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी विलासजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि मी विनंती करेन चेतन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आपण जो पुढील सन्मान आहे तो आपण करून घ्यायचा आहे. विलास कालुराम पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर मान्यवरांचा सन्मान. त्यानंतर कुक्षेगावचे समाजसेवक बाळराम परशुराम पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा चेतन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाळराम परशुराम पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. तुम्ही पाहू शकता बाळराम परशुराम पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर मिस्टर दिलशाद शेख आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा चेतन पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण दिलशाद शेख यांना आपण सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. तर आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. खेळ मॅच सुरू आहे. जय भोलेनाथ सरुलीपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव आणि कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक ओमी शेटे. थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ PTC. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात मी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आपली वेळ आणि आपली स्वप्न या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम जय भोलेनाथ सरवली पाडा इन ॲक्शन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला, मिड ऑनला फील्ड नाहीये, लॉंग ऑनला चेंडू घरांगळात. मोनिश पाटील त्या ठिकाणी एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेक करत असताना एक सिंगल मिळते. मायक्रोफोन हाताच्या मध्ये येण्या आतमध्ये जर आपण पाहिलं, फार घडामोडी क्रीडा नगरीमध्ये घडल्या आणि त्याकडे जर आपण लक्ष टाकलं तर त्या फार चांगल्यात धामणगाव टीमसाठी. कारण सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार, नंतर सिंगल सतीशच्या बॅटमध्ये एक सिंगल आली आहे. स्ट्रायक रेंजला 300च्या स्ट्राईक रेटनं निलेश बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल फटका फर्स्टला मिस टायमिंग, मिड ऑफला बॉल हवे डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी आणि सागर बोईरला मिळती पहिली विकेट. आणि फलंदाज होतील बाद. लागलाय हा धक्का पहिला धामणगाव टीमला. टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमला आणि त्याचबरोबरीनं धामणगाव टीमला 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं. नेक्स्ट मॅच चौधरपाडा आणि पोगाव यांच्यामध्ये रंगेल. तर टॉससाठी रिपोर्ट करायचं दोन्ही टीमने इनिंग ब्रेकमध्ये. फ्रंट फुटला आले, इनफिल्डच्या वरनं पाठवलाय बॉल मिड ऑफला क्लिअर करून लॉंग ऑफला कैलासवासी सीताराम दगडू पाटील आणि जनार्दन सीताराम पाटील स्टँडच्या अगदी बाजूनं बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावा देऊन जाईल धामणगाव टीमला.
सुद्धा टीम सरवली थोडं फास्ट खेळायचं कारण 20 मिनिटं तुम्हाला दिली जातात. त्या 20 मिनिटामध्ये 4 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. पहिल्या षटकामध्ये रन्स फार चांगले आले, 3 चौकार आले. त्यानंतर आपण पाहिलं 2 सिंगल, 14 एक विकेट आली जी मिळाली होती गोलंदाज सागर भोईरला आणि 3 चौकार आपण पाहिलेत ते म्हणजेच आत्तापर्यंत धामणगावच्या डावामध्ये 4 ओव्हरची मॅच जय महाराष्ट्र धामणगाव मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना विकी स्मृती चषक आपल्यासमोर रंगत आहे. भव्य दिव्य व्यासपीठ, आज व्यासपीठावरती मान्यवरांची फार मोठी गर्दी आहे कारण गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण आहे रुपेशदा पाटील आणि त्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि तो साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं नक्कीच आपल्या लाडक्या नक्कीच आपण पाहताय दादांवरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्र परिवाराला बॉल तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर परेश माई बॉलिंग मार्क वरती येत असताना आतापर्यंत कामगिरी फार चांगली केली आहे धामणगाव टीमनं. पाहिजे या मॅचचा शेवट कसा रंगेल. फलंदाजीसाठी नंदनवन ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल घेऊन परेश माई अवधी विकेटला हलक्या हाताने खेळले. डीप मध्ये पॉइंटला चेंडू चालला निघून. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. नितेश फार वेगाने आले. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 रन इथे केला जातील पूर्ण. आमच्या ज्या लाडक्या टीम्स, ज्या लाडके प्लस, ज्या लाडके प्रेक्षक आहेत, तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त ज्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रिकेट स्पर्धा विकी स्मृती चषक आपल्यासमोर रंगत आहे. तुम्हा सर्वांचे लाडके आणि या कुकसे गावातील युवकांच्या गळ्यातलं तावीज रुपेशदा पाटील. परेश माई हाफ ट्रॅकर ऑन साइडला, गॅप मोठा आहे चेस फिल्डरसाठी. पायच्या मोनिश त्या ठिकाणी पोहोचेल का. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अडवलाय. 2 रन मिळाले. 3री रन नकार केलाय कारण थ्रो त्याच वेगानं आला यष्टी रक्षकाच्या दिशेनं आणि जोपर्यंत बॉल कॅरी होतोय आणि थ्रो केला जातोय तोपर्यंत 2 रन कंप्लीट केले गेलेत. जे महाराष्ट्र धामणगाव अगदी महाराष्ट्र म्हटलं तर कला, संस्कृती, क्रीडा, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रमानांकित नक्कीच जे राज्य आहे आणि गर्व आहे महाराष्ट्राचा असल्याचा, मी मराठी असल्याचा. शॉर्ट ऑफ लेन समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एका टप्प्यावरती बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल का कॉर्नरला येऊन. तोपर्यंत मिळतील अजून 2 धावा. रन्स मध्ये थांबायचं नाव घेत नाहीयेत. धावानी धावा सुरू होतात मैदानाच्या आतमध्ये. यष्टांच्या मागे हर्षद आणि सागरमध्ये चर्चा होती आहे. फिल्डिंग कशा प्रकारे सेट केली जावी. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. एक तुम्ही पाहताय समोर लॉंग ऑफ आणि एक खेळाडू आहे डीप मध्ये कव्हर पॉइंटला जिथे तुम्ही पाहताय संदेश भोईरला. इनफिल्डच्या आतमध्ये एक मिड ऑफ, एक फर्स्ट स्लिप, एक गली आणि फायनली 38 सर्कलच्या आतमध्ये जयेशला तुम्ही पाहता तो फिरकीचा जादूगार आहे. आयुष फार चांगली बॅटिंग करतोय. धावफलक त्यानं हलतं ठेवलाय. मागच्या 3 बॉलमध्ये 6 रन त्यानं केलेत. शॉर्ट ऑफ लेन त्या फटका मिस टायमिंग. मिड विकेटला मोनिश आहे त्यामुळे विश्वास असेल की झेल सुटणार नाही, मग त्या विश्वासाला तडा गेलाय आणि कॅच झाली आहे ड्रॉप. एक सिंगल मिळतीये. एका सिंगलच्या मदतीनं जीवनदान देखील मिळतं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद देखील मिळाला फलंदाज आयुषला. रख हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठा मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी त्या जिंकण्या आणि हारणं यामधील अंतर आज आपण अनुभवणार आहोत. कारण आज या स्पर्धेमध्ये कुणाला हसताना, कुणाला रडताना, कुणाला आनंद साजरा करताना तर कुणाला दुःख लपवताना या सगळ्या गोष्टी छत्रपती क्रीडा नगरी कुकसे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस. चॅम्पियनशिपनं बाहेर पडतील रनरअप 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी. आकर्षक सुंदर ट्रॉफीज आहेत. परेश माई तयार होतं. समोर डावा त्याचा फलंदाज यॉर्कर आणि भन्नाट वेग. यष्टी रक्षक बीट, फाईन लेग बीट. बॉल चालला लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतो चौकार. DJ Vaibhav in the mix. चार रन आलेत म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 11 आणि अपील झालं अंपायर्सकडे लेग बिफोर विकेटसाठी. भन्नाट यॉर्कर होता. अगदी ट्रू कशर आणि
2 षटकांचा खेळ झाला संपन्न. अँड आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतीये जी धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25, अर्थातच 25 धावा. 12.50 या सरासरीने त्या रन्स आतापर्यंत बनवल्या गेलेत. बॅटिंग करताना टीम तुम्ही पाहता धामणगाव टॉस गमावल्यानंतर अतिशय सुंदर सुरुवात त्यांना या मॅचमध्ये मिळाली आहे. पाहायचं आहे या सामन्याचा शेवट कसा रंगेल. रिक्वेस्ट आहे टीम जय भोलेनाथ सरवली पाडा संघाला की थोडंसं फास्ट खेळा जेणेकरून 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण केली जातील. मिक्स मॅच नक्षत्रा चौधरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ऍक्शन असेल ती म्हणजेच जय हनुमान पोगाव. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये जयेशला ओव्हर नंबर 3 मध्ये 30 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. आणि पुढचे सामने जे आहेत ते 3 षटकांचेच होणार आहेत. लक्ष सुद्धा पोगाव आणि टीम चौधरपाडा. फास्ट खेळा प्लीज, थोडंसं फास्ट खेळा रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम्सला कारण वेळ आज आमच्याकडे कमी आहे. अंतिम दिवस 11 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत. एक शिस्तबद्ध क्रिकेट आम्हाला खेळायचं. पहिलाच बॉल पाठवलाय समोर चेंडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये. हा येतोय षटकार आणि जय महाराष्ट्र धामणगाव या नावानं छत्रपती क्रीडानगरी कुकसे सध्या दुमदुमली जातीये. हल्ला बोल करतात धामणगाव टीमच्या बॅट्समन. अगदी मागचा षटकार डीजेला सलामी देणार होता आणि हे सॉन्ग डीजे मास्टरच्या माध्यमातून धामणगाव टीमला अगदी त्यांचा जयघोष करणारं संगीत होतं. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. वेलकम सिक्सर षटकारानं स्वागत केलं. वन मोर बिग हिट. हा चेंडू देखील जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय मिड विकेट सीमा बार. इट्स आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. त्याची किंमत मोजायला राहत आयुष हेच सांगतोय मोनिशला आणि त्याचबरोबरीनं टीम सरवली पाडा जय भोलेनाथ क्रिकेट संघाला. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे खरं तर फिरकी पट्टू आहे गोलंदाज जयेश आणि आता मिळाली आहे त्याला विकेट. LBW आणि फलंदाज होतील बाद. हा लागलाय धक्का 2 धामणगाव टीमला आणि जयेशनं केलाय इथे प्रतिउत्तर. मागचे 2 वार त्याच्यावरती त्यानंतर हा पलटवार. आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेटसाठी DRS नाही आहे. DRS फक्त तुम्ही बिमरसाठी घेऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त नाही. बिमरसाठी देखील फक्त अंपायर्स कॉलला. प्लेयर्स लोकांना कोणताही इथे DRS नाही आहे. DRS म्हणजेच काय डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. 2 षटकार मारून फलंदाज बाद झालाय. या ऐकूया आपण डीजे कडनं एक संगीत. - 37 2 ओव्हर मध्ये 25 होत्या. बॉल झाले 3. थर्ड अंपायर करण. अगदी जायच्या मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायर साठी देखील एक वेगळा इशारा असतो करण. काही हरकत नाही. आज पहिल्यांदाच करणला आपण पाहता. करणला तुम्ही दुपारी अंपायर ठेवायला नको हवं होतं. एकतर आधीच रंग जाण्याचा धोका आहे. 37वा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला आहे. 2 षटकारानंतर कमबॅक करत असताना
चांगली लाईन आहे, चांगली लाईन आहे. हीच तर चर्चा मी करत होतो कॉम्बॉक्समध्ये की जयेश जर फिरकीपट्टू आहे तर तो वेगानं बॉलिंग का टाकतोय. मागचे 2 बॉल त्यांना वेगवान टाकले, 2 षटकार त्याला पडले. त्यानंतर अगदी आपला ज्या बेसिक स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती त्यांना लक्ष दिलं. एक नॅचरल ऑफ ब्रेक होता, तिथे त्याला विकेट मिळाली. त्यानंतर हा चेंडू तुम्ही पाहताय जो कमी गतीनं टाकला, जिथे त्याच्याकडे टर्न अँड स्विंग होतं ते पाहायला मिळालं आणि तिथे बीट केलं त्यांना फलंदाजाला. काहीतरी वेगळं पण करायचं होतं सुरुवातीला, त्यामुळेच मार पडला. इथे देखील आपण पाहताय फॉलो केला बॅट्समनला, स्विचिटचा प्रयत्न, वाईट यॉर्कर सक्सेस झालाय, बीट झालाय बॅट्समन. मागचे 3 चेंडू लगातारचे निर्धाव आलेत. फार चांगली वापसी करत असताना आपण पाहताय धामणगाव टीमला. मॅचमध्ये तुम्ही मजबूत पकड निर्माण केली, त्यानंतर ती पकड तुम्ही ढिली करू शकत नाही आहात, कारण समोर एक मोठी टीम आहे सरवली. त्यामुळे मोठं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. धामणगाव अंतिम बॉल या षटकातील आणि हा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरकडनं झाली चूक. बाउंड्री लाईन पासून जवळजवळ 5 ते 6 मीटर ते आतमध्ये थांबले आणि त्याच्या डोक्यावरती अगदी फ्लॅ होऊन बाउंड्री लाईनला अगदी किस करत असताना हा चेंडू षटकार देऊन जातोय टीम धामणगावला. म्हणजे या षटकामध्ये आलाय 3रा षटक संपली आहे 3 आफ्टर 3 ओव्हर 43. गडी बाद झाले 43ला 2. फार चांगलं धावफलक धामणगावनं सेट केलाय. पाहिजे शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल टीम सरवलीच्या माध्यमातून. फास्ट खेळा थोडंसं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स आपण पाहता स्कोर कार्डवरती झालेत त्या म्हणजे 43. जय भोलेनाथ सरवलीपाडा खेळतीये. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भिवंडीचे जे सिटी क्रिकेट आहे तिथे देखील हा संघ खेळताना आपण पाहता आदरणीय शरदजी भोईर जे भिवंडी 40+ नक्की जी पहिली संघटना तयार झाली त्याच्या प्रेसिडेंट त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतो. प्लीज रिक्वेस्ट दोन्ही टीमला हर्षदादा लक्ष सुद्धा थोडं फास्ट खेळा. आतापर्यंत 3 ओव्हरसाठी तुम्ही 19 मिनिटं घेतली आहेत त्यामुळे स्पीडअप करायचं आहे टीम सरवलीपाडा. अंतिम षटक मैदानावरती आणि शेवटच्या षटकामध्ये वापर केला गोलंदाज निखिलचा. ॲज अ 12th मॅन आमच्या सोबत आहेत अनमोल चौधरी सरवलीपाडाचे आणि टीम धामणगावचे. प्रथमेश बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम षटक कमबॅकची गरज. पहिलाच बॉल अतिशय सुंदर वाईड यॉर्कर होता. हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलं होतं. बॉलर बॅक स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या मॅच नंतर एक रिक्वेस्ट आहे, ज्या कोणा प्रेक्षकाची ती कार असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर तिचा रिफ्लेक्स होऊन फार त्रास होतो त्यामुळे ती थोडीशी बाजूला करा. व्हाईट फॉर्च्युनरच्या मागे समोर इनोवा क्रिस्टा त्याच्या मागे जी कार आहे रिक्वेस्ट आहे त्यांना की ती थोडीशी बाजूला करा आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. अति घाई संकटात नाही आणि अगदी तेज झालं. रनआउटच्या स्वरूपात लागला हा 3रा धक्का फलंदाजी करणाऱ्या धामणगाव क्रिकेट संघाला आणि बाद होणारे फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपात ज्यांनी मैदान सोडलंय सतीश जे सलामीला आले होते. या मैदानावरती विकी स्मृती चषकातील दुसरी लढत या 2 संघांमध्ये होईल. सेकंड राऊंड मधली लोव्हर फुल टॉस फार चांगला फटका. चेस लॉंग ऑफच्या फोल्डरसाठी फार वेगानं आलेत. व्हेरी गुड फोल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी नितेश आणि रन्स वाचवत असताना आपल्या संघासाठी 2
धावफलक 2ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच तब्बल 46ला 3. अंतिम षटकामध्ये चांगली वापसी केली आहे गोलंदाज निखिलनं. आतापर्यंत मोठे फटके मागच्या 3 बॉलमध्ये त्यानं खेळू दिले नाही आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. मग क्षेत्ररक्षक आले त्याच वेगानं चेंडूवरती आणि 2 धावा रोखू शकणार नाहीये ती म्हणजेच टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. धावफलक 2ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 48. अजूनही 2 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे. मागच्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं एक रनआउट देखील आली होती. नुकत्याच 2 धावा 8 झालेत. पाहिजे शेवटच्या 2 चेंडूवरती मोठा फटका येईल का? फटका चांगला टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर. बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर सिक्सर. आणि या षटकारानंतर 50 अप एक जादुई आकडा स्पर्श करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. आणि डावातील अंतिम बॉल इथे शिल्लक आहे. टॉस बॉक्स मध्येच म्हणालो धामणगाव म्हटलं तर जेवढी मोठी टीम समोर तेवढं मोठं क्रिकेट हा संघ खेळत असतो. आता बॅट्समननं आपलं काम केलंय. अंतिम बॉल इथे बाकी आहे. अगदी जय महाराष्ट्र धामणगाव या नावाला साजेसं क्रिकेट फलंदाजांनी साकारलंय. सुरुवात करून दिली ती म्हणजे निलेशनं सातत्य टिकून ठेवलं फलंदाज आयुष आणि आता भावेश फार दमदार बॅटिंग करतोय. अंतिम बॉल पहिल्या डावातील निखिल तयार आहे बॉलिंग मार्कवर. हा देखील फुल टॉस होता. बॅटची बाहेरची कडा चेंडू येतोय गलीमधनं थडमाच्या दिशेला. रनआउटची संधी. थ्रो फार चांगला आला हर्षद चौधरीकडनं. फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. आणि डाव इथे संपलाय पहिला आणि अजूनही दुसऱ्या डावाचा खेळ बाकी आहे. रन झाले स्कोर कार्डवरती 55. टार्गेट सेट झालंय अब तक 56च. ते म्हणजेच टीम सरवली समोर. पाहायचं ते लक्ष पार केलं जाईल का? हौसलों की तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. आणि पुन्हा एकदा विजयाची स्वप्न घेऊन टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत अभिषेक आणि त्यांच्या सोबतीनं टीम नक्षत्राचा उदरपाडाचे कॅप्टन. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज असतील आमचे मान्यवर आणि त्याचबरोबरीनं हा टॉस आपण करणार आहोत सनी शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बंड्या बैलाचे मालक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत हा टॉस. आणि कोणताही ओपिनियन नाहीये फक्त आम्ही टॉस करतोय. फक्त कॅप्टनने आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. मनोज कारवे सर आहेत आय थिंक त्या ठिकाणी म्हणजे आपण ओपिनियन देखील घेऊ शकतोय. तर सनी भोईर आपल्यासोबत जोडले गेलेत. एक दोस्तीच्या दुनियेतील राजा असं माणूस आणि शरदजी भोईर साहेबांचे चिरंजीव आहेत युवा उद्योजक. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. मनोज कारवे सर त्या ठिकाणी ओव्हर टू यू. कुमार दीर्घ पाटील टॉस बॉक्स जिथे आपल्याला पाहायला मिळत आहे तिकडे आपण जाऊयात आमचे सहकारी समालोचक मित्र मनोज कारवे यांच्याकडे. थँक्यू सो मच ओमी. दीर्घ पाटील कॉल दिला पण तो जिंकलाय. विकी स्पोर्ट्स म्हणजे नक्षत्राने टॉस जिंकलाय. पुढ्यांना विनंती असेल आपला शुभ असते थम्सअप देवी विनिंग कॅप स्पॉन्सर्ड बाय कल्पेश पाटील स्वर्गीय हरिदास यांच्या स्मरणार्थ. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हावं. तर रसिको एक नवीन सामना दुसऱ्या फेरीतील या ठिकाणी पेश होतोय. नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध जय हनुमान पोगाव. चौदरपाडा टॉस जिंकतोय. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. पहिला सामना खेळत असताना काय अनुभव आले या क्रीडानगरीवरती? 20-22चे नवीन अगदी सुंदर आयोजन आणि ग्राउंड आपण बघितलं की मागच्या वर्षीपेक्षा जबरदस्त सजलंय. नक्कीच विकी स्पोर्ट हे जे आयोजन करतात हे या विभागातलं एक टॉपचं आयोजन असतं आणि तिथे खेळायला खूप एन्जॉय करतो आम्ही आणि एन्जॉय करून क्रिकेट खेळतो. आणि त्यातच त्यांचा हा ग्राउंड एक सुंदर असा ग्राउंड त्यांना लाभलेला आहे. असं ग्राउंड मिळायला पण नशीब लागतं. विकी स्पोर्ट कुकसेमधला किंवा कुकसे गावामधला अशी कुठली व्यक्ती जी तुम्हाला आवडते जास्त? नक्कीच त्यांचे जे स्पॉन्सर असतील रुपेशदादा पाटील आणि बबलू दादा असेल मयूर असेल हे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित सर्व समजून वगैरे घेतात. काय वाटतं पोगाव संघ एक स्ट्रॉंग संघ आहे. ह्या 20-22मध्ये काय लढत झाली आतापर्यंत? हां एक झाली आणि त्यांनी विजय मिळवला आहे. बघू त्याची परतफेड करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. 3 षटकांचा सामना असेल. लक्ष द्या 3 षटकामध्ये पोगाव संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि अजून जितके कमी धावामध्ये त्यांना रोखता येईल तितका प्रयत्न करू आणि नंतर
ऑल दी बेस्ट, तुला शुभेच्छा. पोगाव संघ टॉस आपण हरला, तुमचं सामना होणं बाकी आहे. पहिल्यांदा फलंदाजीला जायचं आहे. 3 षटकामध्ये काय वाटतं की चौदरपाड्याविरुद्ध अमुक अमुक धावसंख्या create केली पाहिजे जी तुम्हाला पुरेशी वाटेल? काय नाही, चौदरपर्यंत संघ चांगलाच आहे आणि जास्तीत जास्त धावा ठोकू आणि चांगल्या खेळाचा प्रयत्न करू. या भिवंडी नगरीमध्ये इतक्या काय क्रिकेटचे मैदानं आहेत, क्रिकेटचे क्रीडांगण आहेत, काय वाटतं कुकसेगावातलं हे क्रीडांगण कसं फील देतं तुम्हाला, कसा अनुभव येतो इथं खेळताना? दरवर्षी त्यावेळी आम्हाला खेळण्याचं चान्स देतात आणि आम्ही चांगलं खेळ खेळतो आणि बबलू पाटील हे आम्हाला खेळायचं इथं खेळायची संधी देतात. आम्ही त्यांच्याकडून धन्यवाद करतो आणि इथे खेळायला मजाच येते. थँक्यू सो मच. तर हे होते 2 कॅप्टन. टॉसपासून बातमी अशी आहे, नक्षत्र चौदरपाड्याने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. जय हनुमान पोगाव संघाला. थँक्यू सो मच. फार- गो टू कॉम्बॉक्स. फार खुश होते पोगावचे कॅप्टन अविनाश शेळके की टॉस गमावल्यानंतर देखील बॅटिंग आली आहे, कारण पोगाव संघ टॉस जर फॉर द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता लोअर आणि छानपैकी फ्रंट फुटला चेंडूला काढलं ऑन द कार्पेट. स्क्वेअर ऑफ द विकेट, 4 रन्स. त्याच तोडीस तोड हा पाण्याजोगा षटकार खेचला संदेशने. एक संदेश दिला की मैदानामध्ये मी जोपर्यंत आहे, कल्पेत बाद झाला म्हणून काय झालं, आम्ही ही जोडी आहे अशी जमू की 56 धावा आम्ही पाहता पाहता नक्कीच पार करू, ते लक्ष गाठण्याचा प्रयत्न करू, ही जोडी फडावी लागेल. हे मात्र तितकंच खरं आहे. सूरज त्या ठिकाणी सज्ज झाला, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या षटकाराने 11वर. डबल 1 ऑन द बोर्ड. प्रत्येक संघ जिंकण्याची या ठिकाणी इच्छा दाखवतोय, अपेक्षा दाखवतोय आणि शर्तीचे प्रयत्न नक्कीच करेल. त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आज संध्याकाळी ग्रँड फायनल. ओव्हर द हेड ऑफ बॉल, व्हॉट अ शॉट. अगदी क्रिकेट मला सेफ शॉट लगवते, लॉंग आणि लॉंग आपला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सूरजवती आक्रमण केलं आणि पाहता पाहता पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या वेगाने पोहोचली, ती म्हणजे 15 आकडावर. 15 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता असं वाटत नाही महेश की कल्पेश बाद झालाय की काय, असं वाटतं की ओपनिंग पेरच मैदानामध्ये खेळताय. कुठलंही दडपण न घेता, कुठलाही प्रेशरला न झुगारता ही कामगिरी चोखपणे बजावतात मैदानामध्ये संदेश आणि अल्पेशची जोडी. ही भागीदारी नक्कीच अजून पुढे जाईल का बघायची आपल्याला पुढच्या षटकामध्ये पाहता येईल. परंतु लक्ष्य 56 धावांचं आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15वर. म्हणजे नितांत अजून जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 18-41 असं समीकरण मैदानामध्ये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेच बिल्डिंग सजून घ्या. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे आज आमच्यासाठी, कारण अनेक सामने आज खेळवायचे आहेत. आज अतिरिक्त 2 सामने आहेत आमच्याकडे आणि वेळ तितकाच असतो जो बदलला नाही आहे. घड्याळ आहे तसंच असतं 24 तासांचं. त्यामुळे प्लीज कोऑपरेटर्स. पंचांनी सुद्धा वेळोवेळी सूचना द्यायची आहे. आज एकापेक्षा एक सरस संघ आउट ऑफ PTC आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मागच्या 3 दिवसामध्ये PTCचे 30 संघ खेळले आणि त्या 30 संघामधून एक संघ धडकला फायनलमध्ये, चेरोबा स्पोर्ट्स वासेरे नावाचा, आणि दुसरा संघ विकी स्पोर्ट कुकसे नावाचा तो धडकला सेमीफायनलमध्ये.
आजचा क्वालिफाय जिंकणारा संघ 2 हात करेल आधी विकी स्पोर्ट कुक्षेच्या समोर आणि त्यानंतर आपण आगाज बघणार आहोत फायनलचा थरार ग्रँड फायनाले ऑफ विकी स्मृती चषक 2022. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू या ठिकाणी स्वप्न घेऊन आलाय आणि ते स्वप्न तुमचं नवसाने पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता वर्तमान काळातच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुमचा उद्याचा भविष्यकाळ हा तुमच्या वर्तमान काळातल्या प्रयत्नांवरती आणि त्यागावरती अवलंबून असं एवढं लक्षात ठेवा. तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तो करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. छानपैकी बीट झालं, कव्हरिंग छान झालं, डायरेक्ट हिट सुद्धा झालं. फ्लाइंग स्लिपला तेच तरार मारा झाला. डायरेक्ट हिट जर झालं तर नक्कीच त्या ठिकाणी नुकसान होतं, परंतु नाही जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. बचावला फलंदाज, लक फॅक्टर ऑन आहे या ठिकाणी पाहू शकता आपण. आणि धावसंख्या 1ने फुलत असताना 16वर. आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत मान्यवर बॅटची कडा ती यश लागते आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 फिल्डर पाठलाग करतायत चेंडूचा आणि तितक्याच वेगाने धावचित केला त्या ठिकाणी रनआउट. फलंदाज बाद. एकदा टाळा असू द्या रसिको. एक अगदी लेफ्ट हँड बॅट्समनला लाजवेल असा खेळ दाखवते सागर नावाचा फलंदाज. जसा आला सेट होऊन आलाय, पहिल्या चेंडूला सामोरं गेला आणि रिव्हर्स सीटच्या माध्यमातून षटकार लगावला. मैदानामध्ये आगाज करतोय की आपने तो मेरा अभी अंदाज देखा है, अंजाम होना अभी बाकी है. आगाज करत असताना सागर त्या ठिकाणी चाचपडले गोलंदाज. प्रेशर घेतला राजेश यांनी. षटकार आल्यानंतर प्रेशर असतो, पण तो तुम्हाला या मोठ्या टोर्नामेंटमध्ये प्रेशरला झुगारून कामगिरी केली पाहिजे. धावसंख्या 23वर जाऊन ठेपली आहे. 56 धावांचं लक्ष. अजून 33 धावांची नितांत गरज आहे. हो हो, पुन्हा एकदा तोच पवित्र पण तो मातबर खेळाडू आहेत आमचे गोलंदाज आणि त्यांनी खोलट टप्प्याचा चेंडू टाकून फलंदाज बाद. त्या ठिकाणी पंचाचा बोट आकाशामध्ये. करण शिलानी बोट आकाशामध्ये केलं, फिंगर अप केली आणि फलंदाज बाद होतोय. व्हॉट हॅपन ऑन द ग्राउंड? बिग विकेट. पूर्णपणे प्रेशर टाकलं. उत्साहाने विश्वास, आत्मविश्वास तितकाच होता भरलेला आणि पंचांनी कुठलीही विचार न करता बोट आकाशात केलं. लेग बिफोर विकेट होती सागरची. अगदी कात्रीत खिंडीत पकडलं आणि होत्या तर नव्हतं झालं. असं वाटलेलं की सागर तयार होऊन आलाय, षटकार खेचतोय रिव्हर्सने, तर सरळ बॅटनी कसा खेळेल हा प्रश्न पडत असतानाच त्याला परत धाडलं गोलंदाज राजेशने. प्रतिसाद असताना छान अगदी अचूक मारा करून. धावसंख्या 23 स्थिर आहे मैदानावर आणि नवीन फलंदाज आलाय स्वतः स्कीपर मोनिश. अगदी हसमुख खेळाडू मोनिश, ज्याने अनेक मैदानं गाजवलेत. तो मोनिश आपल्या स्ट्राईक एंडला पाहू शकता आपण. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे संदेश, जो ओपनिंगला आला होता, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 11 धावांचं योगदान. संदेश आणि मोनीची जोडी जमली तर नक्की 56 धावांचं लक्ष्य पार होऊ शकतं. परंतु जर इंटरमध्ये अशा प्रकारच्या विकेट जर तुम्ही प्राप्त केल्या तर जय महाराष्ट्र धामणगाव संघ नक्कीच फ्रंट लाईनला येऊ शकतो, फ्रंट फुटला येऊ शकतो. यावेळेला आल्या आल्या रिव्हर्स हिट. व्हॉट अ शॉट. मोनिश ब्रँडेड रिव्हर्स सिक्सर.
पडतोय मैदानामध्ये तितकाच मान्यवरांचा पाऊस पडतोय आपल्या व्यासपीठावरती. मान्यवांची मांदियाळी सुरू झाली आहे. अक्षरशः व्यासपीठावरती आपल्या जागा कमी पडेल असं वाटतंय आज, परंतु क्षमता आहे या ठिकाणी आमच्या आयोजकांची की जागा नक्कीच वाढवली जाईल. धावसंख्या 6 फुलत असताना वेगाने गेली आहे 29 वर. 29 ऑन द बोर्ड. मोनिश मैदानामध्ये आला स्वतः स्कीपर लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कामगिरी सुरू करतोय मैदानामध्ये तेच तरारपणे धीरदत्तपणे हलक्या हाताने ओहो व्हॉट हॅपन देयर. सेकंड विकेट LBW डाऊन ते राजेश. क्या बात है, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स मोनिश मात. नवीन फलंदाज निखिल मैदानामध्ये मोनिश बाद झाल्यानंतर संदेश अजून मैदानामध्ये आहे आणि आपल्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत. योगी सर सुद्धा आलेले आहेत. तर आपण समीकरण बघूया. 2 षटकं समाप्त झाली. रसिको या षटकामध्ये 14 धावा आल्या. 2 गडी बाद केले, ही महत्वाची गोष्ट आहे. जमेची बाजू आहे. 1 रनआउट आणि 2 LBW पण बघितले म्हणजे 3 विकेट पडले ह्या षटकामध्ये. एकूण 4 गडी बाद झालेत. 14 धावा आल्या पहिल्या षटकात. 15 धावा. एकूण धावसंख्या 29. आता येणारे चेंडू 12 आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजे 27. 27 रिक्वायर्ड विद इन 12 डिलीवरीज. आधा तो हो गया, आधा बाकी है. ये तो सब झाकी है यार, पिक्चर तो और बहुत कुछ बाकी है. प्रत्येक जण प्रयत्न करेल. स्वप्न आहे प्रत्येकाचं विकी स्मृती चषक जिंकण्याचं. तो स्वप्न घेऊन आले त्या मैदानामध्ये. त्या तुमच्या ध्येयासाठी, त्या स्वप्नासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने वेडे म्हटलं तरी चालेल, पण तुम्हाला माहिती आहे की वेळेच लोक इतिहास लिहितात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. तुम्हाला इतिहास या ठिकाणी घडवावा लागेल. कारण 90% विकी स्मृती चषक आतापर्यंत यजमान संघाने जिंकलेले आहेत. त्यांना 90% मार्किंग आहे आणि दावेदार सुद्धा आहेत. परंतु तुम्हाला एक इतिहास घडवायचा आहे या मैदानावर. तर सज्ज झालाय गोलंदाज तेजस मैदानामध्ये. नवीन फलंदाज निखिल आणि स्ट्राईक एंडला संदेश. ऑन स्ट्राईक संदेश. निखिलचा सामना करण्यासाठी 12 चेंडू शिल्लक. अजून 27 धावांची नितांत गरज आहे. चेसिंग इज द कंपल्सरी. फिल्डिंग करणाऱ्या संघाला वॉर्निंग आहे आयोजकांकडून की इतका वेळ प्लीज कृपया घेऊ नका. आमच्या टेक्निकल कमिटीचं पूर्णपणे लक्ष आहे. तुम्हाला कधीही पेनलाइज केलं जाईल विदाउट एनी अनाउन्समेंट. या ठिकाणी डायरेक्ट आम्ही अनाउन्समेंट करू विदाउट एनी वॉर्निंग. न सुचवता घोषणा करण्यात येईल. 2 धावांची पेनल्टी करण्यात येऊ शकते. काळजी घ्या. आपण त्यांचा प्रयत्न आणि छानपैकी वळ प्राप्त करून उडवलाय. झेल टिपला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये. फलंदाज बाद. संदेश परत डगआउट मध्ये. विले संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. 29 धावा जागेवरतीच थंडावल्यात. थंडी आली, पुन्हा एकदा कमबॅक करते नवीन वर्षाची भेट म्हणून. असं वाटत नाही की नक्की कुठला महिना सुरू आहे. जसं आउट ऑफ कंट्री मोसम असतात, कधी पाऊस, कधी ऊन आणि कधी हिवाळा. तर या ठिकाणी मैदान तापत चालले शेवटच्या दिवसाचं हळूहळू. हर्षद आणि निखिल नवीन जोडी मैदानामध्ये. हर्षदमध्ये अतिशय क्षमता आहे आणि निखिल सुद्धा थोडीच तोड फटाची करू शकतो. त्याच्याकडे आता 11 चेंडू शिल्लक आहेत, पण तो अजून 27 धावांची गरज. 11-27, 27-11. यावेळेला जागा नव्हती, अगदी अर्ली खेळले. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, उडवला ऑन साईडला, ऑन द कार्पेट आणि फक्त 1 धाव त्या ठिकाणी चॅलेंज करतायत. पण तो फिल्डर सुद्धा मातब्बर आहे, डायरेक्ट फेकी करतो विकेट किपरकडे. 1 धाव मिळते त्या ठिकाणी. एके दुहेरीने तुम्हाला लक्ष गाठता येणार नाही. आता आतिषबाजी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला हवाई प्रयाण करावं लागेल आणि ती क्षमता आहे हर्षद मध्ये. हर्षद चौधरी धावसंख्या 1 फुलत असताना जाऊन पोहोचली आहे 30 वर. 30 ऑन द बोर्ड. 56 धावांचं लक्ष. हर्षद स्ट्राईक एंडला. हा त्याचा पहिला चेंडू फोर्सिंग स्ट्रोक व्ही मध्ये खेळतोय. लॉंग ऑन करतो, फंबलिंग झालं, प्रेशर घेतला आणि पाहता पाहता हर्षद अगदी तयार आहे 2 धाव घेण्यासाठी आणि सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. चित्याच्या चपळाने, चित्याच्या वेगाने ह्या 2 धाव पूर्ण करतात आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या कार्यासाठी, आपल्या खेळासाठी, आपल्या क्रिकेटसाठी हर्षद. आणि त्याला साथ देतोय निखिल.
निळमे आकाश त्याच्या छत्रछायेखाली हे सुंदर क्रीडांगण हिरव्यागार अगदी झाडाझुडपांमध्ये दटलेलं जणू काय निसर्गाचं वरदान लाभले कुकसे गावाला आणि त्याला छानपैकी नवरीसारखं सजवलंय नटवलंय आमच्या कुकसेच्या मंडळाने सन्मान्य रुपेशदादा पाटील यांनी. धावसंख्या दोन्ही फुलते 32 वर. यावेळेला पूल करायचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेत न पोहोचता चेंडू वेगाने गेला. विकेटच्या मागे छानपैकी गॅदरिंग करतोय आणि टाळ्या प्रत्येक चेंडूमध्ये इथे होत आहेत. आरडाओरडा शिट्या टाळ्या पिंपड्या इथे वाजतील संध्याकाळपर्यंत. 8-24 8 × 3 = 24. 8 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सरवली पाडा संघाला. जय भोलेनाथ जय भोलेनाथ आवाज येऊ लागलाय डगआउट मधून आणि प्रेक्षकांमधून. आणि जय महाराष्ट्र सुद्धा या क्रीडांगणामध्ये आवाज दुमदुमतोय. ओहो ये तो पहिला आ गया हर्षद ब्रँडेड षटकार. त्याला हा चेंडू तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री याप्रती पहाटे डोळे बंद करून डोळ्यात पट्टी बांधून हा फटका असाच मारू शकतो हर्षद चौधरी. आहे ओव्हरपिच चेंडू अगदी मिडल केला छानपैकी लॉफ्टेड ऑन वाईट इज लॉंग ऑनला षटकार लगावून आगाज करतोय की मी आलोय मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचवली आहे 38 वर. 38 ऑन द बोर्ड. 7-18 7-18 षटकाराला तर महेश 7-12 नव्हे तर 6-12 होईल बहुतेक. पण बघायचं आहे कारण गोलंदाज सुद्धा मातब्बर आहे त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. हर्षदची विकेट महत्वाची असणार आहे कमबॅक करण्यासाठी परंतु सामना कुठे चुकला नाहीये. मॅच इज न्यूट्रल नाऊ. मॅच ॲट न्यूट्रल. अगदी दोलामय स्थितीमध्ये सुरू आहे सामना मैदानामध्ये. जय महाराष्ट्र धामणगाव वर्सेस जय भोलेनाथ सरवलीपाडा. तेजस पुन्हा धावरचं विकेट हर्षदसाठी. यावेळेला अर्ली खेळले पुन्हा एकदा हवेत मारा करतोय अगदी ऑफसिकच्या बाहेर बोलतोय तेजस. क्या बात आहे काय एंड केला षटकाचा. एकदा टाळा असू द्या या तेजससाठी. हा चेंडू खूप महत्वाचा होता. या चेंडूमध्ये बरंच काय दाखवून दिलं आणि फ्रंट फुटला आणलंय जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. समीकरण बदललं. चेंडू शिल्लक आहे 6 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 6 × 3 = 18. प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. एकूण 18 धावा 6 चेंडूमध्ये. दरम्यान या ठिकाणी या शुभ आगमन दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला एकूण 4 दिवस ब्रेकफास्ट लाभलं असे दानशूर व्यक्तिमत्व कुक्षे गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिलीपजी एकनाथ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं विकी स्पोर्ट कुक्षेच्या माध्यमातून विकी स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. निहाल म्हात्रे फ्रॉम भाल यांच्याकडून एक पारितोषिक हर्षदसाठी आले. जर सामना जिंकून दिला तर अगदी मोठ्या महागड्या कंपनीचे ब्रँडेड शूज ॲक्सिक्स ते पण ब्रँडेड शूज असणार आहेत हर्षदसाठी जे आणलेले सुद्धा आहेत. क्या बात आहे. साईज माहिती वाटतं बहुतेक. क्या बात आहे. 9 नंबरचे हर्षद परफेक्ट आहे. चॅलेंज आहे आणि चांगलं बक्षीस लगावलं. निहारजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मैदानामध्ये चला 6 चेंडू शिल्लक 18 धावांची गरज. कोण जिंकेला सामना सरवलीपाडा की धामणगाव. दोन्ही पण ह्या मैदानाच्या डाव्या बाजूला एक गाव आहे एक उजव्या बाजूला गाव आहे आणि मध्ये सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे. ओहो फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी अगदी खोरट टप्प्याचा मारा. 2 क्रशर टाकला. पहिला चेंडू हलक्या त्याने ढकलला आणि 2 धावा त्या ठिकाणी लिलाय पूर्ण करतोय. सिंगल डबल वरती सुद्धा भर देणं गरजेचं परंतु महत्वाची गोष्ट हिट आउट और गेट आउट ही स्थिती आहे कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावांची गरज आहे 16. 5-16 मोठा फटका येणं गरजेचं आहे. सरळीपाडाचा विचार करता नक्कीच मोठा फटका महत्वाचा आहे परंतु फ्रंट फुटला आहे महेश मी म्हणतो धामणगाव संघ. जास्त नुकसान नाही त्यांचं पण तो जर आत्ता षटकार चौकार जर आला तर कलाटणी मिळू शकते. त्यासाठी सज्ज झाला फलंदाज निखिल. ओहो काय लाईन आणि लेंथ आहे. अचूक मारा. शेवटचं षटक कसं हाताळायचं हे माहिती आहे गोलंदाजाला असं वाटतं. पूर्णपणे अभ्यास आहे भावेचा. अगदी भावपूर्ण त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. भाव खाऊन गेला मी म्हणू शकतो भावेश या 2 चेंडूंमध्ये आणि होत्याचं नव्हतं करून टाकतंय. सामना हळूहळू झुकत चालला असं वाटतंय कारण 2 हे चेंडू जे हाताळले कॉन्फिडन्स लेवल वाढली असेल गोलंदाज भावेची हे मात्र तितकंच खरंच आहे. परंतु निखिलला या ठिकाणी आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ इथं दाखवावा लागेल. हो नाही तू मला एसटी दाखवली बघ ती मी वाकवली. क्लीन बाउल.
केसेस तुम्ही फिल्डिंग सजून घ्या प्लीज. जास्त एकत्र येऊ नका, कारण प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. सेकंदनी मिनिट बनतो, मिनिटाने तास बनतो, तासाने दिवस बनतो. प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. तर 3 चेंडू आता झाले. 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही. क्लीन बोल्ड 2 धावाल्या, माफ करा. क्लीन बोल्ड केलं छानपैकी. अचूक लाईन अँड लेन टाकतोय गोलंदाज भावेश. राहिलेले 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 16. 3-16. मी तर म्हणतो की 2 षटकार 1 चौकार महेश, किंवा तिन्ही पण अगदी फेकून द्यावे लागतील बाहेर. तुमचा कालचा परफॉर्मन्स विसरून जा, तुमचा आधीचा परफॉर्मन्स विसरून जा. तुम्हाला आता या क्षणाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. तो प्रयत्न करतोय का बघायचं. चेंडू हवेत फ्लाय होते आणि बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला जातोय. सॉफ्ट डिसमिसल. मॅच टर्निंग टू धामणगाव. ठरतोय आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त. 4 चेंडू छानपैकी सुंदररित्या हाताळले भावेशने आणि भावेशचा भाव वधारला मी म्हणू शकतो. भावेशला मागणी वाढत चालली आहे की असाच आपला शेवटचा गोलंदाज असावा जो दडपणाला झुगारून कामगिरी करू शकतो, करून दाखवतो मैदानामध्ये. 2 चेंडू शिल्लक हर्षद समोर आहे आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 16. 2-16. एखादा मिराकल, एखादा चमत्कार तुम्हाला आता या ठिकाणी सामन्यामध्ये आणू शकतो. अन्यथा फ्रंट फुटला आलाय धामणगाव संघ आणि पराभवाची छतछाया कोसळली आहे सरोली पाडा गावाकडे, त्या संघाकडे. जय भोलेनाथ सरोली पाडा संघाकडे. मिरॅकल्स होत असतात, इथे झाले तर नक्कीच पाहण्याजोगे असतील. भावेश येतोय हर्षदसाठी. हर्षदने हा चेंडू सोडून दिला. बघा लक फॅक्टर नाही ऑन. करण, ओहो, करणने विचार केला आणि अगदी विचार करून हा वाईट दिला. लेग पंचाचा इशारा पाहत होता कदाचित करण. हाईट फॅक्टर चेक करत होता. गुड जॉब करण. आणि धावसंख्या अवंतरणी फुलत असताना जाऊन पोचली आहे 41वर. अजून 15 धावांची गरज. चेंडू मात्र 2 शिल्लक. यावेळेला हर्षदने उचलला. चेंडू उंच जातोय खूप. अंतर नाही गाठत. लॉग ऑन चेंडूच्या खाली अगदी लक्ष ठेवू नये. झेल सोडलाय पण तो नुकसान फारसं नाहीये, कारण बोलूच शकत नाही आपण की मॅच सोडली आहे, कारण ती स्थिती नाही आहे, बिकट स्थिती आहे. आणि अशा प्रकारे अगदी विजयाचा सुगंध दरवळतोय, पूर्णपणे नाकापर्यंत पोहोचलाय धामणगावच्या प्रत्येक नागरिकाची. आणि या मैदानामध्ये सुद्धा दरवळतोय सुगंध. तो म्हणजे जय महाराष्ट्र विजयाकडे वाटचाल करतोय, आगाज करतोय, विनिंग आगाज करतोय. लास्ट टू गो. 13 धावांची गरज. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतोय. 4 धावा पेक्षांना खुश करणार हा चौकार आणि मॅच फिनिश्ड. धन्यवाद मनोज कार्वे सर.